नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण हॉटेलमध्ये मिळणारा पेपर डोसा घरी कशाप्रकारे बनवू शकतो ते इथे मी दाखवणार आहे आणि तेही लोखंडी तव्यावर आपण बनवणार आहोत. न चिकटता हा डोसा बनणार आहे. छोट्या-छोट्या टिप्सही मी तुम्हाला इथे दिलेल्या आहे, तर तुम्ही नक्की बघा. तर 2 वाट्या मी इथे साधा तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धा वाटी मी इथे चणा डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा मेथी दाणा घेतलेला आहे. 3 ते 4 पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुम्ही वेगवेगळे जरी भिजत घातले तरीही चालेल. इथे मी एकत्र डाळ आणि तांदूळ सर्व भिजत घालणार आहे. स्वच्छ पाणी आपल्याला यासाठी हवं आहे, कारण आपण दळताना त्याच पाण्याचा वापर करणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याची पावडर किंवा काडी असेल, कचरा असेल तर तो निघून जायला हवा आणि स्वच्छ आपल्याला इथे पाणी मिळायला हवं. तर इथे मी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. कारण आपण ज्यावेळेस भिजत घालणार आहोत ते पाणी आपण इथे तांदूळ वाटताना वापरणार आहोत. ते पाणी वापरल्यामुळे डोसाही आपला छान होतो आणि फुलतंही पीठ. थंडी जरी असली तरीही तुमचं पीठ व्यवस्थितपणे आंबणार. तर आपलं इथे स्वच्छ पाण्याने धुवून झालेलं आहे. 6 ते 7 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर त्यानंतर बघूया. छान प्रकारे आपले डाळ आणि तांदूळ भिजले गेलेले आहेत. तर हे बघा, दाणाही व्यवस्थित तुटला जातोय. तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया. एकदम बारीक आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, तेच पाणी मी इथे वापरणार आहे. त्यामुळे पीठ आपलं व्यवस्थितपणे आंबलं जाईल. तर हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. एकदम आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. हे बघा या प्रकारे. कारण डोसा फिरवताना बारीक वाटलेला असलं तर पटकन फिरला जातो डोसा. तर ह्याच प्रकारे मी आता आपलं दुसरं मिश्रणही मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. पूर्ण वाटून झाल्यानंतर आपल्याला ह्या प्रकारे 5 मिनिटं पीठ फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठही व्यवस्थित फुललं जातं आणि रात्रीभरासाठी मी हे असंच झाकून ठेवणार आहे. आणि हे बघा, सकाळी आपलं पीठ ह्या प्रकारे फुललं गेलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही थंडीमध्ये जरी डोसे बनवणार असाल, तर पीठही तुमचं व्यवस्थितपणे आंबलं जाईल आणि डोसेही छान तयार होतील. तर आपण हे व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. व्यवस्थितपणे आपल्याला थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला इथे पातळही नको आहे आणि घट्टही नको आहे. मीडियम पीठ हवं आहे डोशांसाठी. ह्या प्रकारे पीठ केल्याने आपला डोसाही तव्यावर व्यवस्थितपणे पसरला जातो आणि कुठलीही अडचण येत नाही डोसा बनवताना. तर आता आपल्याला इथे लोखंडी तव्यावर डोसा बनवायचा आहे. प्रथम तव्याला आपल्याला नॉनस्टिक बनवून घ्यायचं आहे. तव्याला या अगोदर मी इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे 10 मिनिटं तवा तापवून पुन्हा गॅस बंद केलेला आहे. आणि डोसा बनवण्यासाठी आपल्याला इथे पसरट पोळी किंवा वाटीचा वापर करायचा आहे, जेणेकरून डोसा आपला व्यवस्थित पसरला जाईल किंवा तव्यावर व्यवस्थितपणे फिरला जाईल. तर गॅस आता इथे मी चालू केलेला आहे. तवा आपला व्यवस्थितपणे तापला गेलेला आहे. त्यानंतर एक पळी मी इथे डोशाचं बॅटर टाकलेलं आहे आणि ह्या प्रकारेच आपल्याला डोसा फिरवून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी मी इथे थोडंसं तेल इथे सोडणार आहे. लोखंडी तव्यावर आपण केला ना, तर तेलही आपल्याला इथे कमी लागतं आणि डोसाही कुरकुरीत होतो, चवीलाही उत्तम लागतो. तर हे बघा, दिसतानाही किती पातळ डोसा दिसतोय ना, तर ह्या प्रकारे आपण बनवला ना, तर चवीलाही उत्तम लागतो. नॉनस्टिक तव्यावर जरी बनवला ना, तर त्याची चव आणि याची चव यामध्ये खूपच फरक पडतो. आमचा नेहमी लोखंडी तव्यावरच बनवला जातो. ह्या तव्याचा मी वापर पुष्कळदा केलेला आहे. तर हे बघा, इथे आपण आरामशीरपणे डोसा हा काढलेला आहे. डोसा काढताना कुठेही चिकटलेला नाही. आरामशीर आपला हा डोसा तव्यावरनं निघालेला आहे. तर हे बघा या प्रकारे. तर आता इथे आपण दुसरा डोसा बनवूया. त्याआधी इथं थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आता दुसरं मिश्रण टाकून मी पुन्हा एक डोसा बनवणार आहे. आणि इथे आपण आता बटरचा वापर करणार आहोत. तर बटर टाकूनही आपण डोसा जरी केला ना, तर खूपच छान लागतो. तर हे बघा, या प्रकारे आपल्याला बटर पुन्हा डोशाला लावून घ्यायचं आहे. दिसतानाही डोसा आपला किती छान दिसतोय बघा आणि एकदम पातळ झालेला आहे. त्यामध्ये आपली उन्हातली जी आहे, जो चमचा आहे तो टाकलेला आहे तोही दिसतो आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. कलरही बघा किती छान आलेला आहे. रंगही किती छान दिसतोय बघा.
आणि आता याचा आवाजही मी तुम्हाला दाखवते. हे बघा, किती कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे. तर नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.